नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आज मोना मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नवनाथजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि दादांना वाढदिवसाच्या पूर्ण मोना टिटवाळा आणि टिटवाळा मंडळाकडनं देखील खूप खूप शुभेच्छा. तसंच आज आपण पाहत आहोत की दादांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यांच्या वाढदिवसासाठी आज पूर्ण मोना टिटवाळा मंडळातील संपूर्ण कार्यकर्ता आणि जनसमुदाय आज त्यांच्या वाढदिवसासाठी जमलाय. खरं तर दादांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या मी महागणपती चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत आणि येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांना आम्हाला नगरसेवक म्हणून बघायचं आहे. ही देखील इच्छा त्यांची पूर्ण हो असं मी या वाढदिवसा प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. दादांचा वाढदिवस शुभेच्छा देण्याच्या आधी सगळा जनादेशच सांगतोय की नवनाथ भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक ताईकडनं आणि मोना मंडळ अध्यक्ष म्हणून असेल पण मनपूर्वक मनापासून शुभेच्छा देते. या शुभेच्छा देताना आज आपल्याला सगळ्यांना एकत्रित झालेला बघून इतका आनंद होतोय की आपला आनंदच सांगतोय की एकच आवाज नवनाथ भाऊ. तर माझ्या हेच सांगायचं की मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेलं होतं की नवनाथ भाऊंच्या माध्यमातनं आज आपण खालच्या स्तरापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त विकासासाठी वडवलीचाच विकास नाही तर पूर्ण आपण कल्याण आणि मोना मंडळ या पूर्ण ह्याचा विकास करतोय. तर आज मी नवनाथ भाऊ आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगते की तुम्ही नगरसेवक व्हावे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मनापासून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. उज्जवल भविष्य की कामना करते हैं कि आगे चल के हम सभी लोग पूरे जितने हमारे यहाँ प्रमुख हैं सब लोग आपके साथ हैं और हमेशा जैसे भी रहेगा आपके साथ कंधे से कंधा मिला के काम करेंगे. जय श्री राम, हर हर महादेव. आमचे गावचे वडवली गावचे लाडके गाव प्रमुख नवनाथ बालाराम पाटील. आता मी नवनाथ बालाराम पाटील माननीय नाही बोलली का आता माझा मुलगा आहे म्हणून त्यांच्याबद्दल काय बोलायचं. जेवढं पण बोलू तेवढं थोडंच आहे. एवढे कार्यकर्ते म्हणजे आत्ताचे भरारीचे कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायाचे पण मगाशी आपल्या केशव माधव महाराजांनी सांगितले त्यांची स्तुती केली पण आता मी तर काय करू स्तुती. लाडक्या काकी म्हणजे लाडक्या पोऱ्याची लाडक्या काकी आमचा म्हणजे सगळ्यात लाडका मुलगा. असा नाही का तो आता या क्षेत्रात आलाय म्हणून पण पहिल्यापासून त्याचा एक गुणधर्म असा आहे की जिथं पण दिसू आपण तिथं पायाला तो वागतो. बस एवढंच बोलेन.